अभी कन्याकुमारी मंदिर काय आता समोरच आपल्या समोरच आहे. टेम्पल 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 कोणत्या साइड आहे? अच्छा चला झालं. सिद्धिविनायकचं दर्शन झालं. त्याची एक स्टोरी कळली की मेन महत्त्वाचं इथं मला मराठी फॅमिली भेटल्या दोन, जे याच गावाच्या जवळपास राहतात. केलं तरी मला घरी चल म्हणत होते. मी थोडंसं टाळण्याचा प्रयत्न केला, पण इथं या गावात राहतात ते तर खूप त्यांनी मला त्या मंदिराबद्दल माहिती सांगितली. त्यांनी सांगितलं की हे जे मंदिर आहे हे मंदिर एका शेतकऱ्याच्या जागेवर बांधलेलं आहे आणि त्या शेतकऱ्याला ही मूर्ती सापडली होती. ज्यावेळेस तो शेतात काम करत होता त्या टायमिंगला ही मूर्ती सापडली होती. त्या टायमिंगला एकदम छोटीशी अशी मूर्ती होती ही, एकदम छोटीशी अशी मूर्ती होती ही. तर ह्या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की ही मूर्ती त्या टायमिंगला त्या हातापेक्षा थोडी मोठीच होती, पण त्याला त्या टायमिंगला काहीतरी त्याला कुऱ्हाड वगैरे लागली या कुदळ लागली असेल. तर कुदळ लागली आणि त्या मूर्तीतनं रक्त यायला लागलं. त्या शेतकऱ्याने त्या मूर्तीचं सांत्वन केलं, त्या मूर्तीला प्रतिष्ठापना केली. नंतर स्वतःच्याच जागेत ते सगळं झालं. त्यानंतर आज जर मूर्तीची साईज बघताल तर अचंबित करून आहे मूर्ती. अचंब, त्या गाभाराच्या बाहेर त्या मूर्तीला हलवता येत नाही, एवढी मोठी त्या मूर्तीची साईज झालेली आहे. क्या बोले? पुणे हड़पसर. हाँ अभी कन्याकुमारी मंदिर गया था. अभी देखेंगे. अभी वो बेटल फोर्ट है ना कुछ, हाँ उधर जा रहा हूँ अभी. हाँ हाँ गणपति मंदिर में आया था. हाँ 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 आता है क्या? नहीं यहाँ पे मिले बहुत जन मेरे को मिले वैसे, हिंदी मराठी जानने वाले. हाँ 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 अच्छा अच्छा. हाँ नीचे जाने के बाद नहीं मालूम किसी को. हाँ नहीं बहुत जनों ने बोला यहाँ पे नीचे जैसे जाएंगे वैसा में हिंदी मराठी थोड़ा इशू होगा आपको. हाँ अच्छा. हाँ अभी 5 दिन हुआ. ये पूरा घूमते घूमते आ रहा हूँ, मंदिर वगैरह सब देखने का. फिर बीच साइड के रोड से आया था, कोकण वगैरह पूरा घूम के आया मैं. अभी इधर से रोड है, मुझे सीधा रोड है. सीधा जाऊ ना. ठीक आहे, थँक्यू. अशी लोक पुण्याची गाडी बघून स्वतःहून ओळख काढतात. आता आपल्याला तर इथं ओळख नाही कुणाची, त्याच्यामुळे आपण कुणालाही बोलू शकत नाही. पण स्वतःहून ओळख काढून लोक बोलतात की भाई कुठून आलायस, कसा आलायस, काय आलायस. तर ठीक आहे तेवढी तरी माणुसकी आहे. आणि हेही तेच सांगत होते की तुला ह्या गावात भेटतील हिंदी वगैरे बोलणारी लोक, पण ह्या गावाच्या खाली कुणीही भेटेल याची गॅरंटी नाही. सगळेजण एकच भीती दाखवतायत की भाई खाली जसा जाशील तसं हिंदीचं लफडं आहे. ठीक आहे चला, आहे तर आहे लफडं, बघू पुढच्या पुढं कसं होईल काय होईल, एवढं काय टेन्शन घ्यायचं आहे. तर जे आपल्याला मराठी फॅमिली भेटली होती त्यांनी सांगितलं की कुठं बॅटल फोर्ट म्हणून आहे, बघण्यासारखं आहे. समुद्रकिनाऱ्यावरच किल्ला आहे. आपण तर जाता जाता आपल्याला जर चान्स भेटला तर आपण जाईन तिथं. आज तसाही चान्स भरपूर आहे. आत्ता 1 वाजलेत, अजून 10-15 मिनटं थांबलो असतो तर तिथं जाऊ दे. आता त्या गोष्टी बोलण्यात काही अर्थ नाही आहे. कासारगोड भाई मला तरी जाऊ दे ना भाई, तू नंतर फोनवर बोलत भाई. भाईने आपला फोटो काढलाय एकदम टकटक मध्ये.
उलामा सेंटर, नूरुल उलामा सेंटर. बाई लोक फारच हळू झाले. तू घाल अजून अंगावर तुझ्या माई सच्चे नावा असला तुझ्या माझा शोध घाल की पलीकडे आई गेले आई की जागा मारणार. कर्नाटक पर्यंत काय वाटलं नाही बँच, पण केरळामध्ये आल्यापासून थोडंसं नर्वसनेस, एक्साइटमेंट तर आहेच आहे, पण त्याच्यात थोडंसं असं वाटतं की आईच्या गावात कोणत्या राज्यात कोणत्या देशात आलोय आपण. राज्यात नाही म्हणते कोणत्या देशात आहे. आज गरम होतंय भाऊ, आता होतंय गरम, तरी अंगावरचं जॅकेट काढल्यामुळे एवढं काय करून येत नाही. हे यांचे काय म्हणतात PMT महामंडळ, ST नाही म्हणतात PMT. आपण आता ह्या दुकानात थांबलो होतो, न्यू बेकरी नावाच्या. तिथल्या काकांनी आपल्याला खूप मदत केली आहे. मी त्यांच्यापासून स्टिंग घ्यायला थांबलो होतो, पण त्यांनी आपल्याला भरपूर सारेसे मंदिरांचे ॲड्रेस दिले. केरळमधल्या भरपूर मंदिरं त्यांनी सांगितलेले आहेत. तर त्यांनी जे सांगितलेले मंदिर आहेत त्याच्यातलं सगळ्यात पहिलं मंदिर आहे पय्यन्नूरमधलं श्री सुब्रमण्यम टेम्पल. तर आता आपण तिथं जाणार आहे. पहिलं ते एक 10 किलोमीटरवर मंदिर आहे, 10-15 मिनिटाचा रोड आहे. तर आता आपण पहिलं तिथं जाणार. आता आपल्याला 3 मंदिरं करून 4थ्या मंदिरात आपल्याला राहण्याची व्यवस्था केली आहे त्यांनी. तर ते म्हटले की तू तिथं जा, तिथं मी सांगून देतो फोन करून. तिथं मंदिरात हे बाकीचे मंदिरं बघून आपल्याला तिथं जायचं आहे. तर तिथं जाऊन पप्पांची परी या ठिकाणी आत्ता गाडी चालवत होती. केरळामध्ये पहिली एक पप्पांची परी 4 व्हीलर चालवताना दिसली मला. तर आपण आता पय्यन्नूरला जाऊ. पय्यन्नूरमधनं आपल्याला एका मंदिर काय तिथल्या पुजाऱ्याला एका मंदिराची माहिती विचारायची. जर आपलं त्या मंदिराचं तिकीट त्यांनी कन्फर्म करून दिलं तर सोन्यावरून किंवा आज आपण 2 दिवसात त्या मंदिराला तर कन्फर्म जाणार, कारण की त्या मंदिराबद्दल ऐकलंय तेवढं. तर आत्ता आधी पय्यन्नूरला जाऊ. पय्यन्नूरवरनं ठरवू आपल्याला कुठं काय प्लॅन करता येईल पुढचा. तर 2-3 मंदिरं तर पय्यन्नूरच्या जवळपासच आहेत, मोठी मंदिरं. तर त्यांनी जशी मंदिरं सांगितली तशी आपण सर्च करून सेव्ह करून ठेवलेली आहेत मंदिरं. तर चला आधी तिथं जाऊ. तिथं गेल्यानंतर मग पुढच्या मंदिरांचं आपण नियोजन लावू. मी मागं पण 1-2 मंदिरं मिस केलेले आहेत, पण मला सांगणारं कोण नव्हतं की इथं असं मंदिर आहे तसं मंदिर आहे. तर त्यांनी मला सांगितले अरे तू मागं 2 मंदिरं सोडून आलायस. तर ठीक आहे, काय हरकत नाही. ऑन हायवेच मंदिरं होते ते, पण आपल्याला दिसून नाही आले ना, आपल्याला कळले नाहीत ते मंदिरं. चला ठीक आहे, काही हरकत नाही. आता आपण पुढं बघूयात मंदिरं. आपल्याला धन्नोला सुद्धा दवाखान्यात घेऊन जावं लागणार आहे. आपल्या अगोदर तिला दवाखान्यात घेऊन जाणं गरजेचं आहे, कारण की ती थोडीशी तरसावली असं मी डायरेक्ट म्हणून तुम्हाला. आपल्याकडं आहे बाकीचं तिच्यासाठी सामान, पण काही सामान नाही आहे आपल्याकडं. काही दवाखान्यातूनच म्हणजे गॅरेजवाल्यातूनच काम करून घेणे धन्नोचं. तर तेही आपण आज नाही तर उद्या ते काम करून घेऊ. आज काय होणं शक्य वाटत नाही मला, तर उद्या ते काम करून घेऊ. पंजाब इसको बोलते पब्लिक, डायरेक्ट शॉर्ट टेम्पर्ड. तर या ठिकाणी काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. पुढचा गाडीतनं खाली उतरून आला होता, नखरे करायला लागला होता काहीतरी. इथं रेड लाईनची बस, हे इथल्या लोकल बस आहेत सगळ्या. ती बाई कसली डोळे वाटारून बघत होती. थोडं प्रॉब्लेम झालेला आहे बहुतेक. काहीच नाही, ह्या भेंचतला गाडी लावायची. काहीतरी घासाघाशी केली असेल येड झाल्याने. गांडीवर लाता घालावं लागतं त्यांच्या. बघितलं की असं मन तृप्त होईल असे नजर येत. आंब्याची झाडं, नारळाची झाडं, आंब्याची झाडं, नारळाची झाडं, आंब्याची झाडं, नारळाची झाडं, आंब्याची झाडं, नारळाची झाडं, आंबा, नारळ, केळी, केळी, केळी.
18 किलोमीटरवर मंदिर राहिले अजून. आत्ताचे आपण 5 किलोमीटर आलो आहे. पूर्ण मिळून 23 किलोमीटरचं मंदिर होतं. आपण आदल्यामधल्या रोडने म्हणजे विदाऊट ट्रॅफिकच्या रोडने चाललो आहे. आताही पूर्ण ह्याच्यात कोची सोडून कुठं ट्रॅफिक भेटेल असं नाही वाटत मला. एक दिवस आपण हिंदी ब्लॉग पण ट्राय करणार आहे. तर कसा होतं ते बघायचं आहे मला. चुकलं माकलं काय बघू पुढच्या पुढं मायचा किडा शिवाय वळाला कुठं तर काय का असं काहीतरी डोकं लावून काहीतरी गेम खेळायचं. मित्रांनो, केरलामध्ये मंदिरांचा टायमिंग फिक्स आहे. मंदिर दुपारी बंद होतात, संध्याकाळी 5:30 वाजल्यानंतरच ओपन होतात. हे असं काहीतरी टायमिंग आहे त्यांचं. तर आता आपल्याला सुब्रमण्यम स्वामीचं जे दर्शन घ्यायचं होतं, जे मंदिर बघायचं होतं ते बघायला आपल्याला भेटणार नाही. तर आपण ते बघायचं कॅन्सल करून आपण इथून निघून चाललोय. आता आपण पुढे अन्नपूर्णेश्वरी त्या टेम्पलकडे चाललोय. तेही 5 वाजताच ओपन होते, पण आपण जाईपर्यंत 5 वाजतील अशी मी आशा करतो, कारण की इथून 40 मिनिटाचा रोड आहे. आता 4 वाजलेत. आपल्याला 5 वाजेपर्यंत तिथं पोचायचं आहे. तिथून परत अजून एक मंदिर आहे जिथं आपल्याला रात्री राहायला जायचं आहे. तर पहिलं 5 वाजता हे मंदिर करून आपण तिकडं जाणार आहोत. तिकडं कोणत्याही गाडीला तुम्ही बघताल तर खाली फुकट हाईट वाढवलेल्या आहेत सगळ्या गाड्यांच्या. आता जी अल्टो बघितली तिची पण हाईट, जी शोरूम बघताल शोरूम हाईट खूप कमी आहे. अरे ब्लूटूथ बंद येणार आता. मित्रांनो, अन्नपूर्णेश्वरीचं दर्शन झालंय आपलं चांगलं. पण इकडं पण तेच कळालं की तुम्ही केरळमधले जर अगर जे छोटे मोठे मंदिरं जर तुम्हाला करायचे असतील तर तुम्हाला तर तुम्हाला 5 नंतरच मंदिरं करायला चान्स आहे. 5च्या अगोदर चान्स नाही. तर 5च्या अगोदर चान्स नाही म्हटलं की थोडंसं तिथं दबकून राहावं लागतं, कारण की आपल्याला 5:30-6 नंतर रूम बघण्याची जास्त गरज असते, कारण की पुढं प्रॉब्लेम नको राहायला वगैरे. तरी आजचं आपलं राहणं हे एका मंदिरात होणार आहे. त्याचं नाव मी पुढं सांगेलच तुम्हाला, पण ते थोडंसं मग आपल्याला कुठं ना कुठं त्रास होतोच की जर 5च्या नंतर जर मंदिरं बघायची म्हटलं तर आपल्याला जेवढी मंदिरं बघायला चान्स भेटतोय तेवढी बघून घेऊ. बाकी त्यांचे बाहेरनं आपण दर्शन करू, काही विषय नाही. तर हे अन्नपूर्णेश्वरीचं मंदिर बघितलं आपण. तिथं अन्नपूर्णेश्वरीच्या मंदिरात तिथं हे चालू होतं, ऑक्शन चालू होतं. कडधान्यांवर, धान्यांवर, तांदूळ, डाळ त्याच्यावर ऑप्शन चालू होतं. ऑप्शन पण मी बघितलं, पण ते काय बोलतात ते काय कळलं नाही. त्याच्यामुळे आपण काही जास्त डोकं लावत बसतो नाही तिथं. तर ते सगळं बघून झाल्यानंतर आपण आता निघालोय राजाराजेश्वर टेम्पलला. राजाराजेश्वर टेम्पल बद्दल सगळेजण नाव घेत होते राजाराजेश्वर टेम्पलचं. आता ते कशाबद्दल आहे ते आपल्याला नंतर कळेलच, पण सध्या तरी आपल्याला राजाराजेश्वर टेम्पलची माहिती ही आपण स्वतः गेल्याशिवाय तर नाही करणार. स्वतः आपण तिथं जाणार आणि त्याच्यानंतर त्याची माहिती घेणार. शक्यतो आपण व्हिडिओ शूट वगैरे आपलं अवघड होते, कारण की मंदिरांमध्ये इथं फोटो काढायला परमिशन नाही, तरी आपण चोरून फोटो काढून घेतोय. तर थोडासा तिथं प्रॉब्लेम होतोय, पण त्याच्यातला एखादा फोटो मी तुम्हाला दाखवू शकतो असं तर आहेच, काही वाद नाही त्याच्यात. आपल्या गाडीचा अजून एक प्रॉब्लेम झाला आहे. आता गाडीचं वय झालं आहे म्हटल्यावरती प्रॉब्लेम करणारच आहे. गाडीचा पुढचा हँडलचा नट आपला लूज आहे.
तर आज कोणताच गॅरेजवाला चालू नसल्यामुळं काय आपल्याला करणं अवघड आहे काम. त्याच्यामुळे आपण काय सध्या काम करायचा विचार केला नाही. ते चलतीवर आता उद्याच करावं लागेल. आज तर सध्या बंद आहे. तर आज पूर्ण केरळाचं मार्केट बंद आहे का फक्त या एरियाचं मार्केट बंद आहे हे नाही माहिती, पण मार्केट पूर्ण बंद आहे. तुम्हाला फक्त गॅरेजचंच म्हणून नाही, कोणतंही हे असू द्या, ते सगळंच बंद आहे. इथून आपण चाललोय राजराजेश्वर टेम्पल. राजराजेश्वर टेम्पल इथून 8-8.5 किलोमीटर बाकी आहे अजून. हां, इथे चहा पिण्याचं एक मज्जा सांगतो तुम्हाला. मी चहा प्यायला थांबलो, तिथून एक पकोडा घेतला, पकोडा पण खाल्ला. तेवढ्यात एक आपल्यातलाच एखादा चांगला माणूस तो आला समोर. कुठून आलाय काय आलाय विचारायला लागला. म्हणजे हिंदीमध्ये थोडी मोडकत मल्याळम होती त्याची. त्यानं विचारायला लागला की कुठून आलाय काय आलाय. तर आपण सांगितलं बाबा अशाने असं आलोय मी पुण्यावरनं. इतका दूर एवढ्या लांब आलाय का म्हणून म्हणत होता. तर त्याच्यात एवढ्या लांब येऊन त्या बिचाऱ्याने आपल्याला चहाचे आणि त्या पकोड्याचे पैसे सुद्धा नाही देऊन दिले. रायडर त्या बिचाऱ्याने आपले चहाचे पैसे सुद्धा त्यांनीच भरले. आज केरळच्या माणसांचं तेवढं एक पटलं मला की भाई तू आलायस ना आमच्या इथं तर तुझं पाहुण्यासारखंच स्वागत होणार, पाहुण्यासारखंच तुला ट्रीट करणार आहे. कारण की फक्त चहाचंच नाही तर मी आत्ता ज्या अन्नपूर्णा मंदिरात गेलो तिथं सुद्धा प्रसादाच्या टायमिंगला तसंच झाला विषय. प्रसाद लोकांसाठी विकत होता 20 रुपयाला एक. एकाने माझ्यासाठी स्वतः जाऊन प्रसाद आणून दिला की हे तुमच्यासाठी तुम्ही खावा. तिथं आपल्या इथं जसे अनारसे असतात तसा प्रसाद होता इथं. पाहिलं काजूचे झाडं परत दिसायला चालू झाली इथं. हे हिल स्टेशन आहे कुठलं तरी, हिल स्टेशन आहे. छोटंसं मंदिर. या ठिकाणी आपण 5 किलोमीटरवर आपलं राजराजेश्वर मंदिर राहिलंय. आता राजराजेश्वर करून आपल्याला ज्या ठिकाणी झोपायला जायचं त्याचं नाव थोड्या वेळाने सांगेन, कारण की यांची नावं खूप अवघड आहेत. ते नीट वाचावं लागतं, नंतर सांगता येतं. नाहीतर एखादा शब्द चुकायचा आणि मी शिवी घातल्यागत काहीतरी अर्थ निघायचा, तसं नको व्हायला काहीतरी. तर केरळातली लोक ट्रीट खूप चांगलं करतायत. पण एवढं मस्त वाटलं मला, लय भारी ट्रीट त्यांचं. म्हणजे त्यांनी पाहुण्यांना जो अंदाज देतात, पाहुण्यांना जो हे करतात, आदर मान सन्मान देतात, तो खूप चांगला देतात. आता स्वप्नील आप्पाचा फोन आला, स्वप्नील सुर्वे. तर त्याने मला सोनीचा नंबर पाठवला. सोनी म्हणजे आमच्या इथं त्यांची बहीण इथं केरळामध्येच आहे, कोचीच्या जवळ कोय्याकोलम म्हणून गाव आहे, त्या गावात आहे. तर त्यांनी तिचा नंबर पाठवला. आता तिला आज नाही उद्या संध्याकाळपर्यंत आपण कोचीला पोहोचायचा प्रयत्न करणार आहे. तर उद्या कोचीला पोहोचलो तर आपण तिला भेटायला जाणार आहे. तिच्यापाशी एखादा दिवस राहून आपण अय्यप्पा स्वामींकडे जायचं ठरवायचं प्लॅन चालला आहे माझा तिच्या घरापासून. कारण की तिच्या घरापासून जवळ आहे अय्यप्पा स्वामी. तर अय्यप्पा स्वामी करून येऊन तिच्याकडनं बॅग उचलून मग पुढं आपण तिच्या प्रवासाला सुरुवात करू. तर मजा खूप आहे, खूप काही बघण्यासारखं आहे. लोक म्हणतात की काय हां, फक्त एवढा प्रॉब्लेम होतो आहे की भाषा कळत नाही आहे. कुणाकुणाला हिंदी कळते, कुणाकुणाला काहीच कळत नाही हिंदी. कुणाकुणाला इंग्लिश कळते. इंग्लिश थोडंसं आपण बोलायचा प्रयत्न केला तर पुढचा माणूस आहे या हुई या करायला चालू होतो. म्हणजे त्याला आपली भाषा कळत नाही ना, आपल्याला त्यांची भाषा कळत नाही. तर थोडासा तिचा प्रॉब्लेम होतो आहे. पण ठीक आहे, त्याच्यातनं पण आपल्याला हे करणं गरजेचं आहे. तोडगा काढतच आपण पुढं सरकायचं आहे आपल्याला. इकडं भरपूर टुरिस्ट म्हणजे पोरं कपल्स भरपूर दिसतात, कारण की हे हिल स्टेशन आहे काहीतरी कसं तरी. तर पोरं भरपूर आहे तिथं. पट्टुवम थाली पारंबा तिथून राईस
इकडं ख्रिस्ती आणि मॉमेडियन मुस्लिम लोक खूप आहेत, खूप जास्त प्रमाणात आहेत. तर इथे भरपूर ठिकाणी मला ख्रिस्ती आणि मुस्लिम लोकच, म्हणजे त्यांचे चर्च म्हणा, त्यांचे मस्जिद म्हणा, ते जास्त दिसले या आजच्या ट्रिपमध्ये. बेन साजू, झोपूक गॅरेज तर आज आपल्याला एकही उघडं दिसलेलं नाही. त्याच्यामुळे आपला शॉर्ट झालेला आहे. शॉर्ट म्हणजे शॉर्टच झाला आपला. तर आजचं वर्क आपल्याला उद्या घेऊन जावं लागेल. त्याच्यामुळे आज गाडी निवांतच चालवावी लागेल. असंही निवांतच चालवते, पण अजून त्याच्यापेक्षा निवांत चालवणे गाडी, कारण की नाडीचा नट जर लूज अजून झाला खड्ड्यात आदळून तर शॉर्ट आपला लय मोठा वाजल. मग ती कैचीच नवीन टाकणं ते खूप 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 लफडं होऊन जाईल. त्याच्यापेक्षा आपण आत्ताच काळजी घेऊन गाडी थोडीशी हळूच चालवलेली बरी. थोडंसं होतंय शुद्ध मराठी पुणेकरांची, पण ठीक आहे, तेवढी तरी शुद्ध, म्हणजे लोकांना कळलं तर पाहिजे की हा पुणेकर आहे म्हणून. तर माझ्याकडे ते काय म्हणतात ते हँडलचं स्टँड नाही आहे, नाहीतर मी माझा स्वतःचा तुम्हाला व्हिडिओ शूट करून दाखवला असता की कसा दिसतोय मी, का दिसतोय मी, क्यों दिख रहा है मैं, क्या दिख रहा है मैं. मावशी 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 पप्पाची परी, तिला टर्न मारणं होणं गेलंय. आता काय बोलायचं त्या मायचं, म्हणजे असं शुद्ध बोलायला लागलं ना, असं काहीतरी घडतं की त्याच्यात मायचा किडा वापरावाच लागतो. असं काहीतरी कुटाणा होतो ना, म्हणजे कुटाणा नाही होत, आपला नाही होत, पण काय समोर तिला कळलं तर पाहिजे आपण कुठं चाललोय, कसं चाललोय. अरे कोणत्या हिशोबात, कोणत्या दुनियेत जगतीयस तू. तालीप्रंबाला पोहोचलो आपण. या ठिकाणी आता इथंच रोड टच मंदिर आहे ते. इथून लेफ्ट मारून पुढच्या चौकातनं राईट आहे. पुढच्या सिग्नलवरनं राईट आहे, सिग्नलवरनं राईट मारणे आणि राजा राजेश्वर मंदिराकडे जाणे. श्री राजा राजेश्वर टेम्पल. इथनं जाऊ द्या. त्यांच्या पुढं मामा आहे. टेम्पल 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 कौन से साइड है? अच्छा, पोलीस आपल्याला वळू बघतोय, वळून बघतोय, वळून. आपण तीरच तेवढा मारलाय हो. MH12 KL मध्ये दिसते म्हटल्यावर 4 राज्य पार करून आली. 4 म्हणजे 3 राज्य पार करून 4थ्या राज्यात आज आपण. 3 कसं म्हणता येईल, हा महाराष्ट्र राज्य पण म्हणतात येईल ना. हा, राजा राजेश्वर टेम्पल. थँक्यू. भाऊ सोडायला आला इथपर्यंत, इथपर्यंत सोडायला आला तो.
इधर है, सीधा ही है, सीधा ही है इधर से। ओके ठीक आहे. तर काय म्हटलं ते कळलं नाही. कुडकुड 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 डब्यात गोटी टाकून वाजवल्यावर कसं कुडकुड 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 वाजतं तसं वाजल्यागत तुम्हाला बोलला तो. पण ठीक आहे, बिचारा आपल्याला ॲड्रेसपर्यंत पोहोचवायच्या ह्याच्यात आला, तेवढ्या जवळ येऊन त्याने ॲड्रेस सांगितला आहे. पुढून गेट आहे राजाराजेश्वर टेम्पलला. हे जे आहे हे मधले रोड आहेत सगळे, हे दाखवायला एक रोड खाली. तिथं राजाराजेश्वर टेम्पल तिथं दिसतंय, मला काही कळायला गेलं बाबा. हा राजाराजेश्वर टेम्पल समोरच आहे, आपल्या समोरच आहे. राजाराजेश्वर टेम्पल, त्याचंही दर्शन झालं आपलं. तिथून आपण निघालोय आता. एकच मिनिट, तुम्हाला नाव सांगतो कोणत्या मंदिराकडे चाललोय आपण. पारसिनी कडवू, पारसिनी कडवू त्या गावात चाललोय. तिथं एक मंदिर आहे. आजची रात्र आपण तिथंच त्याच गेस्ट हाऊसला काढणार आहे. आपल्यापासून 11 किलोमीटरवर आहे, 20 मिनिटाचा रोड आहे. आपला चष्मा थोडासा लूज झालाय हेल्मेटमध्ये. आता घालताना त्याचा एक दांडा गुदगुदू हलतोय, तर ठीक आहे, काही हरकत नाही. का रे बाबा, लय घाई झाली तुला? आपल्याला मेन चौकात जाण्याऐवजी अलीकडनंच रोड दाखवला मॅपने सुद्धा. इथं काहीतरी यांचं पार्किंग दिसतंय, गाड्या बघा फक्त बनवलेल्या. नमाज सोडायचा टायमिंग झालाय भाऊ लोकांचा. पारसिनी कडवू म्हणून, पारसिनी कडवू असं एक ठिकाण आहे. तिथं मगाशी मी ज्या दुकानात थांबलो होतो त्यांनी फोन करून विचारलं की आपल्या इथं राहायला जागा आहे का. तर त्यांनी म्हटले पाठवून द्या, काही विषय नाही. तर आपण तिथं चाललो आहे. तिथं आता आज आपलं राहायचं नियोजन आपलं तिथंच आहे, बाकी काही नाही. इथं मंदिरांमध्ये त्यांनाच एंट्री ज्यांनी लुंगी वगैरे घातली. माणसांना, कोणत्याही माणसाला तिथं एंट्री नाही. लुंगी असेल तरच एंट्री आहे, एवढं लक्षात ठेवा. थांबुराल इथून 4 किलोमीटरवर मंदिर आहे रोडवरनं. आज केरलामध्ये पण एवढा विषय कळला की खूप ठिकाणी एंट्री नाही,
दुपारच्या टायमिंगला खूप मंदिरांमध्ये एंट्री नाही. आपण मस्त मंदिर एक्सप्लोअर करतोय, मंदिरांना आपण भेट देतोय. आपण त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरांमध्ये जातोय. आपण पूर्णच्या पूर्ण मंदिरं फिरतोय. तर इकडं असे प्रॉब्लेम आहेत की तुम्हाला एंट्री काय काय ठिकाणी आहे, तर काय काय ठिकाणी एंट्रीच नाही आहे. इथं कुठंतरी स्नेक पार्क आहे. इथं आहे स्नेक पार्क. कुठे? नाही, आयुर्वेदा कॉलेज हे. इथं आहे स्नेक पार्क. उद्या जमलंच तर आपण स्नेक पार्क बघू. जमलंच तर, असं काय कन्फर्म मी देत नाहीये, कन्फर्म सांगत नाहीये की बघायचंच आहे. जमलंच तर बघू म्हटलं. तर उद्या जर लवकर निघालो तर स्नेक पार्कला जाऊ आपण, कारण की आत्ता बंद असतं ते स्नेक पार्क. कारण की कोणतंही स्नेक पार्क संध्याकाळी 6-7 नंतर बंदच होतं. त्याच्यामुळे संध्याकाळीचा काही विषयच येत नाही. आता इथं एकच मिनिट हा बैलो. इथून राईटला आलं श्री मुथप्पन टेम्पल. मुथप्पन श्रीचं स्पेलिंग त्यांचं वेगळं आहे. आपल्या इकडं CSHREE, त्यांच्याकडे SREE श्री. त्यांच्याकडे श्री म्हणजे श्रीच म्हणतात, आपल्याकडे श्री म्हणतात. फ्लॅट फॉर डेली रेंट. डेली नको हो आपल्याला. विस्माया कुछ तो है दया, इधर कुछ तो है. डॉर्मेटरी दया, उधर कुछ तो था. कसला आहे बंगला बघा बंगला. ये लुंगी डांस. पूरा एरिया लुंगी पे है रे बाबा. कोई भी पैंट पे नहीं दिख रहा रे बाबा. आतमध्ये ठेवलं होतं ना आपण आपलं टॉवेल छोटावाला. बॉडी मसाज अँड स्पा. बॉडी मसाज घेतली पाहिजे आपण, म्हणजे ती स्वस्त बी नसते रे. आत्ता सध्या तरी आपलं ट्रिपवर कॉन्सन्ट्रेशन आहे. इकडे तिकडे कॉन्सन्ट्रेट केलं तिकडे पुढे जाणार. बघू पडतं बरोबर. अरे भाई काही दिसत नाही. वेअर इज टेम्पल? अन्न बेटा रस्त्याला. दारू पिला. AC नॉन AC डॉर्मेट्री. रूम्स, टुरिस्ट रूम्स, AC नॉन AC. इकडे भरपूर टुरिस्ट येत आहेत असं बहुतेक का वाटतंय मला. बहुतेक नाही, तरच येत असते. टेक अ ब्रेक. इथंच आहे म्हणजे. त्यांना विचारता. अन्ना, मंदिर के रूम कहाँ मिलते? मंदिर टेम्पल रूम. हे त्यांचं बस स्टँड आहे. बस स्टँड एक्समॅक्स टुरिस्ट होम. श्री मुथप्पन रेसिडेन्सी, वांगली गेट. इथं आता रूम कुठे भेटतील हे कसं करणार ते बघणं आहे आपल्याला. कारण कसं आहे इथं सगळं काही बस नो एंट्री. डॉर्मेट्री. काय म्हटलं तुला हे इधर सब बस नो एंट्री. बस सगळं टुरिस्ट होम दिसतात. टुरिस्ट होम. समर लँड इन
आतमध्ये जर आपल्याला फ्रीमध्ये रूम भेटली तर मग इकडं कशाला घ्यायची असं माझं म्हणणं. श्रीशैल्यम रूम 500 रुपये. तिकडे नाही भेटली तर मग इकडं.